इंदुरी चाट हा शब्द कसा सुचला आणि इंदुरीच का? बघा कसं असतं की दादरमध्ये मला चालू करायचे. माझी जागा दादरमध्ये होती. दादरमध्ये आस्वाद आहे, दादरमध्ये प्रकाश आहे, दत्तात्रय एक होतं, पण मामा काणी आहे, तांबे आरोग्य भुवन आहे. ही सगळी मराठी पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा, पोहे आणि हे सगळं बनवणारी उपाहारगृह आहेत. जिप्सी पण मराठी पदार्थ बनवते व्हेज मध्ये. तर काहीतरी तर वेगळं तुम्हाला लोकांना द्यावं लागतं. तर मध्ये मला एकदा इंदूरला जाण्याचा योग आला. तर तिकडे आम्ही ते रात्री त्यांचं एक मार्केट भरतं इंदूरला, सराफा बाजार म्हणून. म्हणजे दिवसा तिथे तुम्हाला दागिन्याची दुकानं दिसतील आणि रात्र झाली की तिथे सगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल लागतात. मग ते इंदूरचे दहीवडे, पोहे, विविध चाटचे पदार्थ, असे वेगवेगळे पदार्थ आहेत. तेव्हा मला असं वाटलं की अशा पद्धतीचं एखादं म्हणजे इंदुरी क्युझिनचं रेस्टॉरंट आपल्याकडे असायला काय हरकत नाही. मग आता ठीक आहे, म्हणजे काही लोक ट्रोल करतात, त्यांना काही तुम्ही करू शकत नाही. आता मराठी माणसांनी चायनीज विकायचं नाही का? मराठी माणसांनी फक्त वडापाव विकायचा, अशी ज्यांची मानसिकता त्या लोकांचं सोडून द्या. पण वेगळा काहीतरी पदार्थ एक आपल्याला लोकांना देता आला पाहिजे. आणि इंदोरचा इतिहास तर हा शेवट मराठ्यांशीच जोडलेला आहे. खरं. इंदोर मेन गाव वसवलं किंवा ते मल्हारराव होळकरांनी वसवलं. त्यावेळेला जेव्हा दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा होतं खरोखर. म्हणजे मराठे जेव्हा मराठ्यांच्या संरक्षणाखाली दिल्ली होती, त्यावेळेला मराठ्यांना असं वाटलं की आजूबाजूला छावण्या असल्या पाहिजेत की जेव्हा दिल्लीला मदत लागेल तेव्हा आपण पोचलो पाहिजे. या छावण्या ज्या बऱ्याच छावण्या झाल्या त्यापैकी एक छावणी ही इंदोरला झाली. ही मल्हारराव होळकरांच्या आधिपत्याखाली होती. त्यामुळे तिकडचे जर तुम्ही पदार्थ बघाल तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मराठी छाप आहे. म्हणजे ते तुम्ही असं म्हटलं तरी हरकत नाही की मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या पदार्थांचा फ्युजन त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. तर हे फ्युजन करता करता अनेक कॉन्ट्रोवर्सी आणि त्यातून अनेक ट्रोलिंग. ठीक आहे, माझं तर उलट, मी ज्यांनी मला ट्रोल केलं त्यांचे मी मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी ज्या पद्धतीने ट्रोल केलं त्याच्यामुळे माझ्या हॉटेलमधली गर्दी वाढली. नेमकं इथे काय मिळतं नेमकं काय मिळतं खायला आणि एवढे ट्रोल करतात तर बघूया जाऊन. काही लोक नुसता पाठिंबा देण्यासाठी म्हणून पण खायला आले. माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत, पक्षावर प्रेम करणारे लोक आहेत. नाही नाही, असं कसं ट्रोल केलं पाहिजे, चला आपण जाऊन खाऊया, असेही लोक आलेत. आणि काय मिळतंय बघूया म्हणून पण लोक आलेत. आणि भारतीय जनता पक्षाचे पण लोक आलेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या ट्रोलिंगमुळे उलट माझ्या इथला फुटफॉल जास्त वाढला. शिकलेला आपला मराठी माणूस आहे, जो उच्च शिक्षित आहे, त्यांनी चहाचं दुकान टाकावं, त्यांनीच रिक्षा चालवावी, हे आपण जर त्याच्याकडनं अपेक्षा करतो तर चुकीची आहे ना. जो माणूस शिकलेला नाहीये, ज्याचं शिक्षण नाहीये, तोच रिक्षा चालवणार. तुमच्या आणि माझ्या घरातला माणूस रिक्षा चालवेल का? नाही ना. आपण शिकलेलो आहोत. आपण विचार करणार की मी जे शिक्षण घेतलं त्यानुसार मी नोकरी करीन किंवा व्यवसाय करीन. त्यामुळे मराठी माणूस कुठे रिक्षा चालव, अरे तो शिकलेला तो का रिक्षा चालवेल? जो शिकलेला आहे तो का इस्त्री करेल? मराठी माणसाने बिझनेस कसा करावा असं वाटतं तुम्हाला? कुठलाही व्यवसाय करावा, काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याला.